तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संजीवनी करा ब्लॉग चॅनलमध्ये। तर गव्हावर फवारणी करायचं चालू आहे, तांबिरा पडू नये म्हणून आणि बुरशी येऊ नये म्हणून। इथं औषध तयार करायला औषध घातलं का त्यात? हो, तरी 20 लिटर पाणी काय बसत नाही, त्याचं थोडं उरतंय। 15 लिटरचा पंप आहे ना? 18 लिटरचा पंप आहे। आणि इथं खाली उसाला पाणी चालू आहे तिकडं, आणि इथं थोडं चंबर लूज केले, पाटीत पाणी येते। इथलं इथं चालू झाले पाणी यायचं। याचं पाण्यानं थोडं लूज करायचं, थोडं लूज करायला नको, पाटी भरून सांगते। काय झालं तिकडे? विकलंय 2-4 सरे आले, एक सरी येते, एकदम 4 सऱ्याला सोडले पाणी। पंप दिला उचलून, तर मोबाईल मलाच भरायला लागतोय, त्यामुळे व्हिडिओ काढायला आला नाही। पंप उचलून केला। ओ चला चला। तर इथं डीपी राहणार आमच्या गावाच्या इथंच जवळच। तर डीपी याला ट्रान्सफॉर्मर म्हणते, पण आम्ही गावाकडे डीपी म्हणते। तर आपला गहू कसा आला नक्की कमेंट करून सांगा। हे जे लहान दिसतंय हे, आणि हे तुम्हाला वाटत असेल इकडं कुडे आलेत आणि इथं कसं नाही, तर हे बी थोडं आणलं होतं, परत कमी पडल्यानंतर थोडं कमी पडलं, त्यानंतर मग अडतासला इथं वरच्या बाजूला आणि इकडं खाली एवढं कमी पडलं होतं। मग दुसरं बी वापरले, त्यामुळे ह्याला पहिल्या लवकर कुडे आलेत आणि ह्याला आत्ता येत आहेत। पण ह्याला फुटवा जास्त आहे, लहान दिसते याला, आणि याला फुटवा जास्त नाही। हे बघा अंतर दिसते किती सरीत ना, तसं इकडं अंतर दिसते का बघा? अजिबात अंतर दिसत नाही, पूर्णपणे सरी झाकलेली आहेत सगळ्या। तर खरंच नक्की सांगा कमेंट करून कसा आला आहे आमचा गहू। आणि गव्हाला पाणी औषध फवारतात कारभारी, त्यांना औषध द्यायचं चालू आहे, पंप उचलून द्यायचं। आणि इकडं उसाला पाणी चालू आहे, इकडं उसाला पाणी पाजायचं माझं काम चालू आहे। तर इकडं बाकीच्या सऱ्यांना सोडून गेली ती पंप उचलून, पण ह्या बाकीच्या सऱ्या आल्या त्या, अजून ह्या 2 यायच्या बाकी यायच्या। चिखलात गेला, ह्या 2 सऱ्या यायच्या बाकी आहेत। चला दार बघू कुठवर आले, बघून दार मोडूया। तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि कमेंट करायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। परत एकदा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त रहा।